वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही आलो आहोत बिर्ला मंदिरला। बिर्ला मंदिर हे बघण्यासारखं आहे। शहाड स्टेशन पासून 5 मिनिटाच्या अंतरावर ऑटोने जाता येते किंवा तुम्ही सरळ सेंचॉर रेयॉन कंपनी आहे त्या दिशेने सरळ सरळ चालत जाऊन 15-20 मिनिटाने चालत जावं लागतं। तर बिर्ला मंदिर हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि तसेच विविध ह्याच्यामध्ये कोरीव काम सुद्धा केलेलं आहे। हे मंदिर हे कोरीव काम केलं आहे। तर हे गुंतागुंतीचं कोरीव काम भगवान विष्णूसाठी समर्पित आहे। तर तुम्ही बघू शकता, आधी फक्त मंदिरच होतं, आता हे बरंच काही काही केलं आहे। पण खरंच हे दिसायला खूप छान दिसतं मंदिर आणि इथे आलं की पूर्ण शांत वाटतं। थोडंसं खूपच उंचावर आहे, इतकं नाही पण आरामात 100-150 पायऱ्या तर आरामात असतील आणि थोडंसं उंचावरच आहे। पण ठीक आहे, आपण 10-15 मिनिटांमध्ये जाऊ शकतो चढून। हे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे या मंदिरामध्ये, ती अतिशय सुंदर आहे आणि तसेच वेगवेगळ्या सुद्धा मूर्त्या आहेत जसे की लक्ष्मी नारायण। त्यानंतर इथे बघा, आम्ही आता पोचलो आहेत वर इथे मंदिरामध्ये आणि खूप सुंदर देखावा आहे इथे। खरंच हे बघण्यासारखं मंदिर आहे, त्यामुळे अवश्य तुम्ही या बिर्ला मंदिरला भेट द्या। खूप छान याचं बांधकाम केलेलं आहे आणि एकदम बारीक बारीक दगडांमध्ये मूर्ती अशा कोरलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। प्रत्येक इथे गोष्ट आहे। तर ही विठ्ठल रुक्मिणीचं मेन मंदिर, त्याच्या बाजूला पण लक्ष्मी नारायण आणि अजून एक मंदिर आहे। तर बघा, वरचा मी तुम्हाला मुकुट दाखवते, तो सुद्धा बारीक कोरीव कामामध्ये कोरलेला आहे। अवश्य तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या। तर इथे बघू शकता बाजूला सुद्धा आहे आणि पूर्ण ओपन मंदिर आहे हे। इथे पूर्ण शूट किंवा फोटोज वगैरे अलाउड आहे। बऱ्याच मंदिरांमध्ये आता फोटो वगैरे काढू देत नाही, पण इथे तसं नाहीये, त्यामुळे तुम्ही नक्की भेट द्या या मंदिराला। आणि इथे गार्डन ग्रीनरी वगैरे पण छान आहे। जर तुम्ही गेले तर इथे नक्की 15-20 मिनिटं बसा। भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये।